वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. आपण पाहतो ह्या श्लोकांमध्ये भगवंत आता भक्ताची वर्णनं करतायत. भक्ताकडे कुठले गुण असले पाहिजे किंवा असे गुण असणारा भक्त मला खूप प्रिय आहे, अशा पद्धतीने भगवंत वर्णन करतायत. आता 17वा श्लोक आहे. यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. काही चांगल्या गोष्टी घडल्या की तो हर्षयुक्त होत नाही, त्याला खूप आनंद होत नाही. आणि वाईट गोष्टी घडल्या तरी द्वेषही होत नाही. म्हणून त्याला हर्ष पण नाही आणि द्वेष पण नाही, असा भक्त चांगला आहे. तो शोक करीत नाही. काही चुकीचा त्रास झाला तर शोक करत नाही तो अजिबात. त्याला कुठल्या इच्छा नसतात. सगळ्या कामनांचा त्याग केला, मला काही नको आहे, अशी त्याची भूमिका असते. आणि जो शुभ आणि अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणार आहे. आता लक्षात आहे, कर्मांचा त्याग करणार म्हणजे काही कर्म करत नाही असं होतं. करतो तसं नाही, कर्म तर करतो पण कर्माच्या फळांचा त्याग करतो. म्हणून सगळी कर्म तो अकर्मासारखी करतो. आपण मागे पाहिलं तसं की अकर्म केल्या न केल्यासारखं करून न केल्यासारखं कर्म. म्हणून त्याने म्हणले की सर्व कर्मांचा त्याग करतो आणि सर्व कर्मांच्या फळाचा त्याग करणार आहे. आणि तो भक्तियुक्त असतो. हे सगळे गुण असलेला भक्त मला खूप प्रिय आहे, असं भगवंत या श्लोकात म्हणतात. पुढच्या श्लोकात आणखीन गुण सांगितलेत त्यांनी. 18वा श्लोक आहे पुढचा. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु तमः संग विवर्जितः. शत्रू आणि मित्र दोन्ही सारखेच. मित्र आपलं कल्याण करणारा, शत्रू आपला अकल्याण करणारा असतो. पण दोघांच्या बाबतीत त्यांची समत्व असतं. म्हणून त्याला शत्रूही सारखा आणि मित्रही सारखा आहे. मान अपमान पण सारखा आहे. येतो कोणी मान दिला की आपल्याला बरं वाटतं, अपमान झाला की आपल्याला राग येतो. म्हणतात हा भक्त जो मान अपमान सारखाच आहे. मानापमानाचे गोवे गुंडाळून ठेवले असं तुकाराम महाराज म्हणतात. तेच ह्याच्यामध्ये सांगितले त्यांनी. थंडी, ऊन, सुख दुःख इत्यादी द्वंद्वामध्ये त्याची वृत्ती सारखी असते. द्वंद्व म्हणजे परस्पर विरोधी गोष्टी. सुख दुःख द्वंद्व आहे. जड हलकं हे पण द्वंद्व आहे. प्रकाश अंधार हे पण द्वंद्व आहे. थंडी ऊन हे सगळे द्वंद्वच आहेत. मला ही गोष्ट पाहिजे, मलाही नको, हे द्वंद्व आहे. मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, हे पण द्वंद्व आहे. त्या सगळ्या द्वंद्वामध्ये त्याची वृत्ती सम असते. काही म्हणजे मला आवडणारं मिळालं तरी काही नाही, नाही आवडलं मिळालं तरी काही नाही, सारखंच वाटतं त्याला. आपल्याला कसं एखादी आवडीची गोष्ट मिळाली की आनंद होतो, आवड नसलेली गोष्ट मिळाली की दुःख होतं. मग या भक्ताला काही नाही, आवडलेली मिळालं न आवडलेली मिळालं त्याला दुःख कायम, सुख दुःखात तिथंच असतं. आणि त्याला आसक्ती नसते. म्हणजे एखादी गोष्ट मिळाली की आणखी मिळायला पाहिजे, आणखी मिळायला पाहिजे मला, ही जी आहे ती आसक्ती आहे. आसक्ती पण नसते. हे सगळे गुण त्यांनी भक्ताचे म्हणून सांगितलेत. आणि हेच जवळजवळ सगळे गुण आपण स्थितप्रज्ञाचे म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये पण पाहिले होते. 12व्या अध्यायाच्या त्या शेवटचे 2 श्लोक आहेत. आतापर्यंत भक्ताच्या गुणांचं वर्णन केलंय भगवंतांनी. हे सगळे गुण असलेले भक्त मला जास्ती आवडतात, या भूमिकेने त्यांनी मांडलंय. आणखीन ते म्हणतात, तेच पुढे चालू आहे. 19वा श्लोक आहे. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः. निंदा आणि स्तुती सारखी आहे. अस्तित्व प्रज्ञेची लक्षणे सगळी आहेत बघा भक्ता करता सुद्धा. नंतर तो ईश स्वरूपाचं मनन करणार आहे, म्हणजे सारखा मनामध्ये भगवंताचं चिंतन. आणि परत जे काय मिळेल त्यात समाधान. आणि आणखीन काही पाहिजे अशी काही वासना कुठलीच राहिलेली नाही त्याच्याकडे. पण बाकी संसार चालू आहे त्याचा, म्हणून जे काय मिळेल त्याच्यामध्ये भागून घेतोय. आणि त्यात तो समाधानी असतो, नुसतं भागून घेतोय असं नाही. नंतर त्याचं निवासस्थानासंबंधी ममता किंवा आसक्ती नाही. माझं घर, माझी जागा असं काही नाही. आणि बुद्धी स्थिर असते. भगवंताचं नामस्मरण करायचं, मग तेवढीच बुद्धी, दुसरा विचारच नाही मनामध्ये. असा भक्तिमान पुरुष मला प्रिय वाटतो. संत तुकारामांचं आदर्श उदाहरण आहे बघा. सगळ्यात हे सगळे गुण त्यांच्यावर दिसतात आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये. आणि आता शेवटचा श्लोक आहे. ये तु धर्मे अमृतमिदम यथोक्तम परिपासते श्रद्धाना मत परमा भक्तास्ते तीव मे प्रिया.
भगवंत म्हणत की श्रद्धाळू पुरुष, हे श्रद्धा बघा, श्रद्धा महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची श्रद्धा आहे. मतपरायण होऊन, जे भगवंताशी एकरूप होऊन वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावाने सेवन करतात. तर धर्ममय अमृत म्हणजे काय, तर वर सांगितलेले सद्गुण, दैवी संपत्तीमध्ये तेच सद्गुण सांगितलेत, चित्तप्रज्ञामध्ये तेच सद्गुण सांगितलेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्याला भर भगवंताने प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे. ते असे जे सद्गुणाचे पालन करतात, म्हणजे आधी श्रद्धा पाहिजे म्हणून श्रद्धाळू सांगितले. मतपरायण, भगवंताशी एकरूपता सत्ता आली पाहिजे. ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत, म्हणून इथे अतिशय शब्द भगवंताने जास्ती वापरलेला आहे. इथे अतिशय प्रिय आहेत. त्या असे भक्तियोगामध्ये देखील हे सगळे गुण भगवंताने सांगितलेत. आपणही त्यातले जमतील तेवढे पाळायचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्यामध्ये आणायचा. मग त्यातनं शांती, समाधान आणि शेवटी काय, परम आनंद, सर्वश्रेष्ठ आनंद मिळणं हा महत्वाचा भाग आहे. म्हणून तुकारामांनी तेच सांगितलं, सगळ्यात आनंदी आनंद घडे इकडे तिकडे, तो इकडेच आहे तिकडे सगळं. अशा रीतीने आपला भक्तियोगाचा अध्याय पण संपलेला आहे. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. हरि ओम.